नागपूरमधल्या हिंसाचार प्रकरणामध्ये आणखीन एक अपडेट आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये आता एनआयएचाही प्रवेश झाल्याची सूत्रांची माहिती आहे। महाराष्ट्र एटीएस पाठोपाठ एनआयए सुद्धा समांतर तपास करणार असल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी मृत्युंजय सिंग आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मृत्युंजय, आता एनआयए सुद्धा याचा तपास करणार संपूर्ण प्रकरणाचा असं कळतंय। त्यांची तपासाची दिशा काय असेल आणि त्यामागचा हेतू काय आहे? नक्कीच पूर्वी नागपूर पोलिसने सध्या 10 FIR रजिस्टर केले आहे। हे जे 10 FIR आहे त्याची चौकशी सध्या नागपूर पोलीस करणार आहे। जे वेगवेगळे पोलीस स्टेशन्स आहेत ते पोलीस स्टेशन याची चौकशी करणार आहेत। पण हा जो दंगल झाला, या दंगलीत याचा मागचा हेतू कोण होता, कोण लोक होते, याचा मागचा कोणी पॉलिटिकल पार्टी आहे का, कोणती प्रतिबंधित संघटन आहे का, किंवा PFI जैसे संघटन आहेत का, याची चौकशी करण्यासाठी जे NIA आहे, केंद्रीय जांच एजन्सी, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी, ते दाखल झालेली आहे। ते दखल घेत आहेत आणि ते इन्व्हेस्टिगेशन करतायत। त्यांचा हेतू असा आहे की हा जर प्री प्लॅन होता राईट, तर या मागचे लोक कोण आहे, याचा फंडिंग कोणी केला होता का, कोणी सोशल मीडियावर असे प्रकारचे मेसेज पसरवून जे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला होता का, आणि हा काही दिवसापासून हा सुरू होता। बरोबर आहे। त्यामुळे हे सगळं पूर्वनियोजित होतं का, आणि त्याचबरोबर याचे आणखीन संदर्भ काय आहेत हे शोधण्यासाठी आता एनआयए सुद्धा तपास करणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।